हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा. आज आपण आषाढी एकादशी निमित्त रताळूपासून 3 ते 4 प्रकार असे बनवणार आहोत. अगोदर मी रताळू घेतले. 3 पावशेर रताळू होते, म्हणजे 1 किलोमध्ये 4 होते, पण मी एक पीस बाजूला काढून ठेवला. आणि आता यांना चांगले 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले. रताळू हे मातीचे असतात, त्यामुळे त्यांना 4 ते 5 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले आणि त्यांची साल काढून घेतली. आता साल काढले, वेपर्स किसायची किसणी असते, त्याच्याने आपण वेपर्स करून घेणार आहोत. त्यांना चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि वेपर्स करून घेतले. वेपर्स झाले की कडक असं तेल करून घ्यायचं आणि मंद आचेवर हे क्रिस्पी होईस्तोवर छान तळून घेतले. आता आपण नेहमी केळीचे चिप्स, बटाट्याचे चिप्स हे खातच असतो, तर आज म्हटलं थोडं वेगळं पाहिजे, वेगळं काहीतरी करावं, म्हणून मी आज रताळूचे चिप्स केले आणि चवीला एवढे टेस्टी होते. त्याचं थोडा स्वीटनेसपणा एकदम छान लागत होता आणि त्याच्यावर थोडंसं मीठ आणि थोडी चटणी टाकली. हे बघा, असे आपले हे क्रिस्पी आणि करारे असे आपले चिप्स झाले. आता मी 2 रताळू शिजायला टाकले होते. रताळू शिजले आणि त्यांना किसणीच्या साहाय्याने किसून घेतले. त्यातले मी 1 रताळूचे चिप्स केले. आता त्यातले 2 रताळू उरले होते, त्याचे मी शिजवून किस करून घेतला. 1 वाटी किस घेतला आणि 1 वाटी दूध पावडर घेतलं. दूध पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घ्या. आणि रताळू शिजल्यामुळे त्याच्यात ऑलरेडी मॉइश्चर होतं, त्याच्यामुळे पाणीच लागलं नाही. नुसतं दूध टाकलं, दूध पावडर टाकलं आणि कणिक असं मस्त सॉफ्ट असं करून घेतलं. आणि काय मग गुलाबजामुनसारखे आकार करून घेतले. गुलाबजामुन हे गोल आकाराचे असते, हे थोडे मी आडव्या साईजचे केले. अशा प्रकारे सॉफ्ट आणि बनवायला इतके सोपे होते. दूध पावडर आणि रताळूपासून गुलाबजामुन, पण टेस्ट एवढी सुंदर होती की वाटतच नव्हतं की आपण याच्याने बनवले आहे की रताळूने. परत आपण त्याला तुपात तळून घेणार आहोत. आता तुपात तळताना थोडं मंद आचेवर तळायचं, जेणेकरून ते आतमधलेही मस्त तळले जायला पाहिजे आणि सोनेरी रंगही यायला हवा. त्याच्यासाठी हे बघा, तळता तळताच किती फुलून गेले. मी एकदम मिडियम साईजचे केलेले होते आणि ते छान असे टम्म फुगले. हे बघा, दिसतात आहे तुम्हाला. हे तळताना एक सतर्क घ्यायचं की फास्ट गॅस करायचं नाही, एकदम मंद आचेवर छान सोनेरी रंग होऊस तर आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता उपवास असला म्हणजे कसं असतं, नेहमी साबुदाणे भगर खाऊन वैताग आलेला असतो आणि आपल्या घरात लहान मुलं असतात, वयस्कर माणसं असतात, त्यांना कसं तेच खाणं उपवासाच्या दिवशी योग्य नसतं. मग अशा वेळी आपण थोडं काहीतरी चेंज म्हणून हे आपण बनवत आहोत. हे बघा, एक बॅच आपली तळली गेली. एका वाटीमध्ये 10 ते 15 गुलाबजाम हे माझे रेडी झाले होते. हे बघा, हे पटापट टम्म असे फुलले. मंद आचेवर मस्त क्रिस्पी असे लालसर सोनेरी रंग येऊस्तोवर आपण यांनाही तळून घेणार आहोत. आणि पाण्याचा अंश एकही न टाकता छान असं कणिक मळलं गेलं होतं, तुम्ही तर पाहिलं. हे बघा, छान असे हे पण टम्म असे फुलले. आता यांनाही काढून घेऊया. आता आपण चाचणी करूया. त्याच्यासाठी मी 1 वाटी साखर घेतली आणि 1 वाटी पाणी घातलं आणि त्याला उकळू दिला. साखर मेल्ट झाली की त्याच्यात आपण केसर घालूया. केसर घातलं आणि वेलदोड्याचं ते थोडंसं कुटून टाकून दिलं. उपवासाला चालत असलं तर टाका, नाही तर नाही चालत असणार तर स्किप केलं तरी चालेल. आता चाचणी ही झाली आपली. हिला थोडं मीडियम होऊ देऊ. जास्त गरम पण टाकले ना तर गुलाबजाम फुटून जातात. हे बघा, आता थोडं कोमटच आहे, तसं मी सर्व गुलाबजामला आपल्या काट्याच्या चमच्याने हे करून घेतलं होतं, होल बारीक केलं, त्याने चाचणी टाकली. ते झाले गुलाबजाम. आता हे आपल्याला रताळ्याचे कच्चे काप बनवायचे आहे, जे आपण याचे रताळ्याचे काप करून घेणार आणि डायरेक्ट तुपात तळून घ्यायचे. आणि जाडसर काप करायचे, बारीक काप करायचे नाही, एकदम जाडसर असे काप करून घ्यायचे. हे बघा, तुम्हाला दिसतंच आहे, छान असा रंग बदलत आहे त्याचा. हे काप झाले की यांना एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आणि त्याच्यावरही थोडी गुलाबजामची जी चाचणी बनवली होती ती टाकून घेऊ. याला स्वीट काप म्हटले तरी चालेल, म्हणजे रताळूचे. आता हे 3 मेनू आपले झाले आहे. चिप्स,
परत गुलाबजाम आपण रताळूपासून 3 मेनू बनवले. आता हा आपला 4था मेनू बनवूया. अर्धी वाटी भगर घेतली आणि एकदम छोटी वाटी, त्यातही अर्धी वाटी आपण साबुदाणा घेतला. आता कसं असतं, धावपळीच्या ह्याच्यात आपण साबुदाणे भिजवायला विसर पडते, तशावेळी हे पटकन होतं. बघा, साबुदाणे आणि भगर ही आपण दळून घेतली. आता तुमचं प्रमाण जर 1 वाटीचा असेल तर त्याच्यात तुम्ही छोटी अर्धी वाटी टाकायचा साबुदाणा आणि त्याच्यात मी 1 वाटी शिजवलेल्या रताळूचा किस घातला, हिरवी मिरची घातली आणि जिरं घातलं आणि थोडंसं मीठ घातलं, सेंधा नमक घातलं आणि पूर्ण मिक्स करून घेतलं. आता हे पूर्ण मिक्स असं करायचं का, अगोदर पूर्ण मिक्स करून घेऊ आणि मग थोडं थोडं पाणी घालून याचा छान असं सॉफ्ट डो करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण मिक्स करून एक असं सॉफ्ट असं कणिक मळून घेऊया. पाणी एकदम घालायचं नाही, एकदम नावाला थोडं थोडं घालायचं. आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे, फक्त एक नावाला. आणि अशा प्रकारे आपण छोटे छोटे कटलेट तयार करून घेणार आहे. एकाच साईजचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि त्याला गोल करून थोडे हाताच्या सहाय्याने प्रेस करून घेऊया. अशा प्रकारे आपण कटलेट करू. आता धावपळीच्या याच्यात कसं असतं, अचानक आपल्या घरी पाहुणे आले, आपल्याला साबुदाणे भिजवायलाही वेळ नसतो. मग तशावेळी आपल्या पाहुण्यांसाठी काहीतरी स्पेशल बनवायचं म्हटलं म्हणजे तर मग हे कटलेट करू शकतो आपण. हे बघा, तेल गरम झालं की टाकायचे आणि मंद आचेवर क्रिस्पी होऊस्तोवर तळून घेऊया. आता हे तळताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही आहे. मंद आचेवर पूर्ण आतूनपर्यंत तळले जायला पाहिजे आणि त्याचा क्रंच यायला पाहिजे. त्यासाठी मी मंद आचेवर क्रिस्पी होऊस्तोवर आणि सोनेरी रंग येऊस्तोवर तळणार आहे. आणि तळताना 1-1 सेकंदात उलटपलट करायचं. एकाच साईडला लाल होऊ द्यायची नाही. 1-1 सेकंद झाला की उलटपलट करत करत पूर्ण, हे बघा, आता रंग चेंज होत आलेला आहे, सोनेरी रंग येऊन गेलेला आहे. अशा पद्धतीने आपण छान असे कटलेट क्रिस्पी असे तळून घेऊया. हे बघा, आता हे झाले. आता पुढची बॅच पण तशीच तळून घेऊया. अशा प्रकारे कटलेट बनवायला अगदी सोपे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. बघा, बघितले ना किती क्रिस्पी आणि क्रंची आवाज येत आहे. अशा पद्धतीने मी आज रताळूपासून 4 मेनू बनवले. ते कोणते तर रताळूचे कटलेट, रताळूचे चिप्स, हे बघा, ते पण क्रंची आहेत. आणि स्वीट काप, म्हणजे त्याच्यावर ऑलरेडी ते स्वीटच असतात पण थोडा अजून टाकून थोडं टेस्टी बनवलं आणि गुलाबजाम बनवले. चला तर मग तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली तेही कमेंट्स करत जा. तुमचा एक कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि आम्हाला अजून पुढच्या वेळेस काहीतरी नवीन करण्याची चालना मिळते. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा. या सर्वांनी आषाढीचा फराळ करायला कृपया करून सर्वांनी कमेंट्स देत जा, म्हणजे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मलाही समजायला हवे म्हणून. हे बघा, आतूनही छान असे हे आपले कटलेट फ्राय झालेले आहे. धन्यवाद.